कोल्हापुरातील रस्त्यांच्या दुरवस्थेबद्दल प्रशासकीय यंत्रणांना खंडपीठाची नोटीस। 24 नोव्हेंबर रोजी होणार सुनावणी। वाशिममध्ये 4 ठिकाणी महायुती फिसकटली। केवळ रिसोड पालिकेत भाजप आणि शिवसेना एकत्र। कोल्हापुरातील शाहूवाडीतील सौर कृषी प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध। गावकऱ्यांना कल्पना न देता प्रकल्पाला मंजुरी दिल्यानं संताप। अमरावतीतील अंजनगाव सुरजी नगर परिषदेत भाजपकडून एकाच जागेसाठी 2 जणांना एबी फॉर्म। सचिन जायदे यांचा उमेदवारी अर्ज ठरवला अवैध। पुणे पोलिसांनी आरोपीची काढली धिंड। मटका आणि जुगार प्रकरणी अटक केलेल्या आरोपीची धिंड। छत्रपती संभाजीनगरात नव्यानं बनवलेला रस्ता उखडला। उपअभियंता आणि कंत्राटदारांच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत कामाच्या चौकशीची मागणी। नागपूरमधील भांडेवाडी परिसरातील बिबट्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर। बिबट्याचा परिसरात वावर असल्याचा व्हिडिओ समोर। पारनेर सहकारी साखर कारखाना विक्री प्रकरणी दाखल गुन्ह्यातील 11 आरोपी अद्यापही फरार। आरोपींना अटक करण्याची कारखाना बचाव कृती समितीची मागणी। यवतमाळ शहरात श्वानांवर निर्बीजीकरण मोहीम। शहरात सुमारे 25,000 मोकाट श्वान। 3 महिन्यात 2,500 श्वानांवर शस्त्रक्रिया। यवतमाळमध्ये निवडणुकांतील रसद रोखण्यासाठी 142 पथकं तैनात। निवडणुकीतील गैरप्रकार रोखण्यासाठी 11 ठिकाणी पथकं तैनात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।